वेलकम टू डे 2. आज आम्ही जातोय निवतीला आणि तिथे जाऊन अजून कोणी आंघोळ केलेली नाहीये पण सगळे तयार झालेत. आता आम्ही जातोय निवतीला. तिथे जाऊन आम्ही पाण्यात भिजणार आहे, आंघोळ करणार आहे. तिथून नंतर मग आम्ही पुढे जाणार. आता पुढे कुठे जाणार अजून माहिती नाहीये. सो स्टे ट्यून. बाय. परत सोनी बेन कदे सोनी नकदे मनु सोनी बेन कदे सोनी नकदे सोनी होईला तिकडे माझ्या कोकणचो रस्ता भारी. रोड आहे ते काका भेटलेले, त्यांनी सांगितलं आम्हाला. हा बरोबर ना रे, मी बोलली तर म्हणजे ते काकांनी सांगितलेलं हाच ना. तुला माहिती बाबा, तुम्ही गाडी चालवणार आहे तुझे. मी आपली म्हटलं जो रस्ता दिसले गेले मी चला हाच आहे ना. पण ते हेच बोललेले काका. मग तू काय ऐकलंस? हे असे आमचे रायडर्स काय रे, पुन्हाच्या भरोश्यावर देवाने सोडलं आम्हाला. देव जाणे. वा 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 टाळ्या. सुंदर सुंदर. संजू राठोड आणि ती ईशा, ते दोघं, तुम्ही दोघं नाही रे ते. मी सांगते तुम्ही दोघांना ऑस्कर देणार ते. मला असं वाटतं इथे बीच पेक्षा जास्त चांगले रस्ते आहेत रे. पाणी का ब्रेक. तुम्हाला माहितीये आपण आंघोळ करायला 2 तास जातोय. फक्त 2 तास लांब जातोय फक्त आंघोळ करायला. शुद्ध पाणी. लांब आहे ओमकार. चलो 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 चलो. ठीक आहे. कोण आहे? गेस करा मी कोण आहे. गेस करा कोण आहे, कुठे राहतो, नाव गाव सगळं त्याची हिस्ट्री टाका बाबा कमेंट मध्ये. मज्जाच येईल. परत स्टार्ट रिपीट. काय म्हणतात बाळांनो बहिणींनो? नाही भावानं बहिणीनं भारी वाटते. आज आम्ही हाय निवती विचार दिलो आपू. बघा हे सगळे मित्र झोपलेले आहे. आज आम्ही चड्डा घालून पोग जातो. प्रेम बघा, प्रेम प्रेम प्रेम. इस प्यार को क्या नाम. नाही बोला. सो हाय गाईज, आता आम्ही पोहोचलो किल्ले निवतीला आणि ते आमचं सुपर फेवरेट प्रायव्हेट बीच आहे जिथे माझी कझन आत्या राहते. सो म्हणून आम्हाला हे बीच माहिती आहे. लहानपणापासून तर मी इथेच फिरली आणि इथेच मी राहायची 1-1.5 महिना. आणि तुम्ही बघू शकता किती पीस आहे. कोणच नाही आहे इथे. हे दोघं आमचेच आहेत. हा जे आमचेच आहेत. जे माय गॉड पीस. आणि मी इथे 3 वर्ष आले पण मी इथे नाही आली आहे कधी. नेहमी काय नाही कधी किंवा 1 वर्ष फक्त हे लोकच आलेले तेव्हाच सीन आहे म्हणून. पण आता मी आली आहे. सच अ ब्युटिफुल प्लेस यार. वाव. कोकम. हे काय आहे? हे काय? नाही
हे तर कोकम आहे ते आमच्याकडून गावी. चला चला पाण्यात जाऊया. तुम्हाला दिसेल मजा करतायत. आणि कोणाला करायचं असेल तर प्लीज कनेक्ट विथ अस. आम्ही इथे मडबात देतो. कम्प्लीट प्रायव्हेट बीच भेटेल तुम्हाला. पाणी पण नॅचरल एकदम, फक्त थोडंसं खारट आहे पण भेटून जाईल. चालतं ना एवढं तर ठीक आहे, चालत आहे. पण नॅचरल थेरपी आहे भाई. मस्त मसल हे होतं. अरे मी सांगते ना, थोडा वेळ फक्त इकडे आडवं पडा. जे छोटे छोटे लाटांचं पाणी येतं ना, फुल सही वाटतं, फुल सही. जोरात बोल, जोरात थांब. येतील आता जे बघतात ना व्हिडिओ, ते लोक येतील तुला वाचवायला. तोपर्यंत तिथेच थांब. आणि खायची असतात, आमटी करून खायची, एक नंबर लागते. चला एक गोळा करायला घ्या, विकूया. मोठा मोठा भेटायला पाहिजे. जिंदा आहे, जिंदा आहे. आज रात्री खेकडा. बापरे, वेट करतोय भावा. खेकडा कधी खाणार आम्ही? बुबा सांगते का ते काय 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 परत बोल. जेल जेल, कोरियन जेल. स्मेल म्युझिक. अच्छा, हेच विकतात 3,500 रुपयाला. ए माझी बहीण माझी बहीण बघत असेल. हे बघ, हेच लावते तू तुझ्या चेहऱ्याला. हेच आला सांगतो कॉपी कर. ह्याचा गॉगलर हरवला आतमध्ये. मज्जा. तसा पण फुकटचा घेतलेला. ए माझा स्वतःचा आहे तो नाही. गॉगल आहेत. तरी पण गेला, आपल्याला खुशी झाली. जलने वालों की दुआ. म्हणूनच गेला. हे असे विचार तुमचे. भाई हे गाणं डाउनलोड आम्ही कर ना. जळतो नाही जळत आम्ही. ऑक्टोपस पण खायचं आहे, ऑयस्टर पण खायचं आहे. खाल्लं छी, पोरगी काय पण खाते. आता आम्ही जरा फुटबॉल खेळतो आणि मग आम्ही जरा मजा करतो. कुठलं ठीक आहे, तिथे जातो आणि मग गॉगल कुठे हर्ष? कसा? पाण्यातून. हा, पाण्यात गेला. चरबी बोलतात त्याला. कोणाचा आधी गेला? ना ना ना, आधी ह्याचा गेला. आधी हर्ष गेला. तरी घालून मिरवायचंय त्या मोठ्या भरगतच्या पाण्यात. गेला आता, बरं झालं. बोलणार एकदा भेटला चष्मा पाण्यात घेऊन नाही, तरी पण दुसऱ्यांदा घेऊन गेला आणि तो हरवला. कसे लोक आहेत काय, इथेच भेटलेत, बरं झालं. ए भाई मी एकदाच गेलो. ठीक है रे, 2 वर्सेस 1 अकेला ही काफी है. शेर अकेला है, समझी क्या? ये चिल्लर लोग आते रहते आगे पीछे. Are you excited to eat खेकडे? Yes. Crab. Super excited. I love. ठीक आहे, जाऊन दे. मग खेकडा बोलायला खेकडाच मजा येते. मग खेकडे एवढे आवडतात तुमका काय? पण मला तोडता येत नाही. कोण म्हणाल? ए काऊन बघ, तुमच्यासारखं नाही. तुमच्यासारखे आम्हाला टूल्स ते कापायला खायला. आमचे दात खूप येणार होतो पण 6:30 तुला माहितीये माझा मी जाग आली मला 6:28 ला 6:28 ला आणि 6:30 अलार्म लावलेला बंद करून मी झोपली, कारण मी पण झोपलेली. अरे आमच्या रूम मध्ये तर सगळ्यांचेच फोन होते.
एक त्यांचे फोन मला ट्रेन छान पैकी. पण आम्हाला कितीला निघालो ते बंद करायचं. कितीला निघालो मग आम्ही बॉईल अंडा पाहू द्या चटणी बिटणी लावून 10 भूक लागली. हा 10 दोन देतो पण कांदा बिंदा कितीला घेतलं सांगत जा गाडी आणायला गेलो सगळे मला तयार होईल. भेटू आता नेक्स्ट सोबत. चला चला तारकर्ली बीच वरती एक क्यूट. वी आर डन फॉर द डे गाइज. वी आर डन फॉर द डे. आता आम्ही चप्पल शोधतोय. चप्पल भेटत नाहीये. बुबा यू आर डन फॉर द डे. डन फॉर द डे बाबू. येस आम्ही खूप मजा केली आज. आज नुसतं मला तर वाटतं व्लॉग्स मध्ये नुसते बीचेस येणार आहेत. फक्त बीच दिसते का कारण इथे बीचेस खूप छान आहेत. आणि आम्ही सगळे बीचेस लवर आहे सगळे सगळे. चलो आता सो गाईज इथेच आपण एंड करूया डे 2 व्लॉग. असं तर व्लॉग आम्ही कंटिन्यू करू शकतो कारण आता आम्ही हडीला जातो. आता होणार आहे कंटिन्यू होईल. खेकडे मिळणार आहेत ते पण बनवलेले घरी बनवलेले खेकडे एकदम टेस्टी. ती पण माझी कझिन आत्या बनवून देत्या. एक नंबर. अरे आता तर आम्ही मस्त ताव मारणार आहे. खेकडे खाणार आहे. सगळे खेकडे खाणार आहे. आता उशीर झाला म्हणून आम्ही बाहेरून जेवणार पण नंतर मग जाऊन खेकडे पण खाणार घरी जाऊन. आणि खेकडे एनी टाइम आम्ही शूट केले तर ते पण आम्ही ते करणार शूट नक्कीच. पण हा नक्कीच. चला आता खेकडे खायचे. बाय. आता भूक लागली. हाय गाईज. हॅलो. सो आता डे 3 ची सुरुवात झालेली आहे आणि आता मगाशी मी सांगितलं तसं आम्ही आता कुणकेश्वरला जातोय. कुणकेश्वर वरून आम्ही कुठे जाणार आहे जिनिषा प्लॅनर. मग आम्ही जाऊ रामेश्वर मंदिरला. आता लेट्स आम्ही रेंजमध्ये जाऊन एकदा सर्च करू की पहिला कुणकेश्वर लागतंय की पहिला रामेश्वर मंदिर लागतंय. इफ रामेश्वर पहिला लागलं तर आम्ही तिकडे जाऊ. तिथे मध्ये पण विंडमिल आहे आणि काय काय आहे ते पण आम्ही कवर करू. जर जवळ असेल तर. इफ लांब असेल तर मग ते नाहीच करू मोस्टली. आणि ओके बघू आता काय करायचं. सो आता आम्ही निघालोय. उशीर तर झालाय बट स्टिल बाय. सो आता आम्ही कुणकेश्वरला पोहोचलो आहे. दर्शन वगैरे सगळं झालं आहे आमचं आणि आता जरा व्ह्यू बघायला थांबलो आहे. खूप सुंदर आहे. खूपच सुंदर. पण तू खाल्लास पोट भरून. वर्गासारखी चहा पण नाही यार. अरे कांदा भजी तर ऑसम. कांदा भजीचा रिव्ह्यू दे ओमकार. चल कांदा भजी कसा वाटला. पण नाही यार खरंच सही आहे. ओमकार बोल काय काय खाल्लंस. मी खाल्ली कांदा भजी पाव आणि एक वडा पाव विथ ग्रीन चटणी. तू काय काय खाल्लंस. मी 2 प्लेट कांदे भजी, हाफ पॅटेस आणि 2 वडे खाल्ले. अशी बोलते. स्कूल मध्ये क्वेश्चन विचारलं ना. मॅम मला विचारा. आणि एक चाय. तू काय काय खाल्लंस. एक वडापाव, एक भाजी पाव आणि एक भाजी प्लेट. आणि तू. सेम 2 वडापाव, एक भजी, चाय आणि काय होतं पॅटीस. तू काय खाल्लं. ह्याला डार्क सर्कल आले.
त्यांनी मेनू खाला बोलते ऑफिस मध्ये बोलते मेनू खाला तुझ्यासारखंच सेम. माझाच भाऊ आहे तो. इंडिरेक्टली काहीच काम तो पण नाही करत, तू पण नाही करत. काहीच काम नाही करत. अजून 2 जण मिक्स आहे. मला मच्छी पण खायची आहे. मी पण 2 प्लेट कांदा भजी खाल्ले. सुरमई जी सर्वात मोठी माशी असेल, फिश असेल तो मी खाणार. मी खाणार एक सुरमई थाळी, म्हणजे टुना स्क्विड्स आणि बोंबील फ्राय. मला स्क्विड ऍक्च्युअली ट्राय करायचं. स्क्विड इज हे ना मिनी ऑक्टोपस. आणि तिसऱ्या पण खाणार. तिसऱ्या खाणार. तू माझ्यासोबत स्क्विड कशी माहितीये का? स्क्विड विचार करून तिला भजी सारखं हे करून गोल्डन कलर मध्ये विथ मेयोनीज. आजचा शेफ आहे रोहित पाटील. आज अरे आम्ही गोव्याला खाल्लेला म्हणून तो बोलतोय. पण ते गोवाला आहे, इथे थोडी अनिता भेटणार. किचन. अनिता किचन ना. आणि अनिता किचन. इफ यू आर वॉचिंग दिस ब्लॉग, नेक्स्ट टाइम मला डिस्काउंट द्या. 770. किती? 170 रुपये खाल्लाय. आम्ही 770 रुपयाचा इथे मध्य रस्त्यात फक्त नाश्ता केलाय. कुणकेश्वर वरून रिटर्न येताना चाफेकोळला मालवणला जातानाचा रस्ता आणि हे मस्त वालं काहीतरी छोटस आहे जिथे खूप छान कांदा भजी भेटते. यार फक्त पावसाची कमी होती, अदरवाईज चांगला करतो. खाल्ला आम्ही. तू काय खाल्लास? मला बोलले भाई रो किशोप सो किशोप. हा लास्ट टाइम वेटर होता लास्ट जन्मात. हा, कारण सगळे ऑर्डर हाच घेतो आणि आमच्या हाच ग्रुप पैसे भरतो. आमच्या ग्रुपचा पण हाच वेटर आहे. मला पण एवढं नको. तू मला फसवलं. ऍप्रिशिएट केलं भाई. तू काय काय खाल्लंस सांग. काय काय खाल्लं सगळ्यांना सांग. सगळं खाल्लं. वडापाव, कांदा भाजी पॅटीस, चहा. त्यांना विचार अजून काय उरलं असेल तर ते पण द्या. ऐका काय नाही